प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीयपरार्थे श्वेतवराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमपादे जम्बूद्वीपे भारतवर्षे भरतखण्डे शकाब्दे मेरोः दक्षिणे पार्श्वे अस्मिन् वर्तमाने व्यावहारिक आदिवराह क्षेत्रे वेंकटाचले अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रियःपतेः पुरुषोत्तमस्य श्रीभूमि नीला समेतस्य श्री श्रीनिवासस्वामिनः कल्याणोत्सवं कर्मांगं मम గృహస్థులు వారి యొక్క గోత్రాలను మనసులో స్మరించుకోండి. వారి పేర్లు, కుటుంబ సభ్యుల పేర్లు, అందరి పేర్లు మనసులో స్మరించుకుంటూ స్వామివారికి వారి వారి కోరికలను, విన్నపాలని విన్నవించుకోవాల్సింది. సహ కుటుంబానాం సహ పరివారాణాం సహ బాంధవానాం క్షేమస్థైర్య धैर्य वीर्य विजय अभय आयुः आरोग्य ऐश्वर्याणाम् अभिवृद्ध्यर्थम् उत्तरोत्तर कैंकर्य अभिवृद्ध्यर्थम् राजद्वारे राजमुखे सर्वकार्याणाम् अभिवृद्ध्यर्थम् श्री श्रीनिवास स्वामी करुणा कटाक्ष वीक्षण परिपूर्ण सिद्ध्यर्थम लोकक्षेमार्थम कल्याणोत्सवम आचार्य मुखेन अहंकारयिष्ये सर्वं श्रीनिवासार्पणमस्तु. आनन्दतीर्थवरदे दानवारण्यपावके ज्ञानदायिनि सर्वेशे श्रीनिवासेस्तु मे मनः. कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय मङ्गलम्. हरे श्रीनिवास सप्तगिरिवास श्री वेंकटेश गोविंद गोविंद आपद्बांधवानाथ रक्षक गोविंद गोविंद. अखिलांडकोटि ब्रह्मांड नायकन दिव्यवाದಂತಹ ಉತ್ಸವ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಭೂವೈಕುಂಠವೆಂದೇ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯಾದಂತಹ ಕ್ಷೇತ್ರ ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರ. ಆ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ನೇರ ಪ್ರಸಾರವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಜಗದೊಡೆಯನ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸ್ವಸ್ತಿ ಪುಣ್ಯಾಹ ವಾಚನೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆರಂಭವಾಗ್ತಾ ಇದೆ. ನಿರ್ವಿಘ್ನ ಪರಿಸಮಾಪ್ತಿಗಾಗಿ ವಿನಾಯಕನ ಪೂಜೆಯ ಪರ್ಯಾಯವಾಗಿ ವಿಶ್ವಕ್ಸೇನನ ಆರಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ದೇಹ ಶುದ್ಧಿಗಾಗಿ, ಆತ್ಮಶುದ್ಧಿಗಾಗಿ, ದ್ರವ್ಯ ಶುದ್ಧಿಗಾಗಿ, ವಾತಾವರಣ ಶುದ್ಧಿಗಾಗಿ ನಡೆಸ್ತಕ್ಕಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವೀಕ್ಷಿಸಿ तस्मै समस्त वेदार्थ विदय विघ्नसेन महा श्रुति स्मृति देपूर्णम शास्त्र कल्लोल संकुलम विष्णु भक्तिदकम शुद्धम वंदे श्री घनोन्वम प्राणानायम्या ओम भूः ओम भुवः ओम स्वः ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् देवो मा भोज्योतिरसां तं ब्रह्म भूर्भुवस्वरम् अस्यां सुभदोस्देवदेवस्य नारायणस्य श्रियःपदे पुरुषोत्तमस्य श्रीभुवनीलासमेतस्य श्री श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गं स्तण्डिल परिधि परिसनाश्रुवृत्तन्द्रपशुद्धत्तं शान्तत्वं स पुण्यावाचकर्मविषये ओम धारा सप्तश्यमांशेषु सरस्वरिभूर्देषु अपोभिरण्यन् मदिवादेशे गुणं तां चर्मा इदमावस्वाशुतमा शान्ता शान्तमा श्वाशुतमा पोदा पोदमा पुण्या पुण्यतमा मेध्यां मेध्यमामृतां तरसाः पोदा ब्रह्म पवित्रेण पोदा सूर्य सरस्वती आपोवायदं सर्वं विश्वाभूतान्यापः प्राणावापः पशवापो नमापो मदमापः सम्राडापो विराडाप स्वराडाप छंदाविशापो ज्योतिविशापो यजुविशाप सत्यमाप सर्वा देवता भोर्भो स्वरापो अस्मिन् कुंभे गंगा सरित्रावाहयामि
एतेषु वर्णे सहस्रमिज्ञाः पाशाविदाः पुरुत्रः तेभ्यो निन्द्रस्तोत विष्णुरिष्वे देवां चतुमसुस्या अस्मिन् कुम्भे वरुणमावायामि बृहस्मावायामि रक्ताम्रमावायामि यादस्मुदमावायामि वर्णाय नमः वर्णस्येदमासनं वर्णाय नमः इदं पाद्यं सर्पयामि वर्णाय नमः इदमर्घ्यं सर्पयामि वर्णाय नमः इदमाचमनीं सर्पयामि सर्वोपचारार्थम् अक्षतान् समर्पयामि सर्वतीर्थलं पुण्यं पावनं सर्वकारणं विष्णुपादोद्धवं शुद्धं सर्वमङ्गलदायिना करिष्यमानसकर्मणा निर्विघ्नेन समाप्यर्थं विश्वक्सेनाराधनं करिष्ये विश्वक्सेनं तद्बाहं शङ्खचक्रसंहितं ज्याप्तिं सङ्केतं सुस्पर्धवाहनं पूर्वाषाढोद्भवं देवं दक्षिणाकुमर्चेत् आग्नेयोऽस्माद्दामेत्वा श्वेदात्तम् एतोत्सम्भो वैराजन्ते सुतन्निधत्तां प्रेक्ष्यां देशोभदानामनधि आमे स्थान् दिनान् दातु ओं भूः पद्माकर्णरे सक्सेनमावायामि शान्तमावायामि हरमावायामि अमितमावायामि तत्त्वत्नीं सूत्रवतीमावायामि वामेज्यामावायामि तत्त्वत्निकस्यसेन सेदमासनं विश्वक्सेनाय नमः इदं पाद्यं सर्पयामि इदमर्घ्यं सर्पयामि इदमाचमनीं सर्पयामि सर्वोपचारार्थम् अक्षतान् समर्पयामि विश्वक्सेन स्फुरदराजा भगवान् सर्गमणः तस्मान् ज्ञानभासेदा कर्मणान् विज्ञान्ते आरम्भे कर्मणान् पुष्टे विज्ञानान् समाप्य च कुर्यात् सर्वभारतसक्सेन सुभजनं भगवद्ब्रह्मज्ञातः पुण्यः पुण्यां वाचयिष्ये ओं वाच्यतां सुपुण्यां करोमि कुरुष्व तस्य प्रोक्षितमस्तु प्रजापतिप्रीतां प्रेतां भगवान् प्रजापतिः शाम्यन्तघोराणि शाम्यन्तपापान् शाम्यन्त्वायितेः शुभानि वर्धन्तां शुभानि शाम्यन्तघोराणि शाम्यन्तपापान् शाम्यन्त्वायितेः शुभानि वर्धन्तां शुभानि शाम्यन्तघोराणि शाम्यन्तपापान् शाम्यन्त्वायितेः शुभानि वर्धन्तां शुभानि ओं मतो देवा वन्द्रतो विष्णुचक्रमे पृथिव्याः सप्तदामिः इदं विष्णुचक्रमे त्रेतानि देवतं समूढमस्वागंसरे त्रीणिपदाविचक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः ततो धर्माणि धारयन्ने विष्णोः कर्माणि वसेतो वरदानस्य इन्द्रस्य जसखाः तद्विष्णोः परमं पदं सदा वसन् सूर्यः दिवि वजक्षरादं तद्विप्रासो वन्यवोजार्द्रवागं तस्मिन्ते विष्णोर्जत्रं पदं द्रविणोदा द्रविणशस्त्रस्य द्रविणोदा शरीरस्य प्रगं सदे द्रविणोदा विरवति विषण्णो द्रविणोधाराः अस्ति दीर्घमायुः यत्पुण्यं नक्षत्रं तद्वत्कर्वितो भविष्यं यदा वै सूर्य वदति अथ नक्षत्रं नयति यावत् तत् सूर्यो गच्छेति अत्र धन्यं पश्येति तावत् कृतकार्ये स्यात् पुण्याः यवकृते ओं भवति विरक्तिष्ठायामस्यां श्रीनिवासस्वामिनो वैवाहिकोत्सकर्माङ्गं स्थण्डिलपतिपस्नास्रोतन्त्रविषितं शान्ततं स पुण्यावाचमणि पुण्यां भ्रन्तो अभ्रन्तो कर्मणः पुण्याहं कर्मणः पुण्यां भ्रन्तो अभ्रन्तो कर्मणः पुण्याहं कर्मणः पुण्यां भ्रन्तो अभ्रन्तो कर्मणः पुण्याहं स्वस्तिनीन्द्रोऽर्थस्वाहा स्वस्तिनः पूषा श्वेदाः स्तनस्ताक्षरिष्णीमिस्तुनः बृहस्पतिदातु अतिविरक्तिष्ठायामस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गं स्थण्डिलपतिपस्नास्रोतन्त्रविषितं शान्ततं स पुण्यावाचमणि स्वस्तिं भ्रन्तो अभ्रन्तो कर्मणे स्वस्ति कर्मणस्तिं भ्रन्तो अभ्रन्तो कर्मणे स्वस्ति कर्मणे स्वस्तिं भ्रन्तो अभ्रन्तो कर्मणे स्वस्ति वृद्ध्यास्मव्यनं स्वं सद्यां तं देवमित्रधेयनोऽस्तु अनुराधान् हविषावृद्ध्यन्ता सञ्जीवं सदस्वीराः ओं भूवतिपुरक्तिष्ठायामस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गं स्थण्डिलपतिपस्नास्रोतन्त्रविषितं शान्तत्वं स पुण्यावाचमणि वृद्धिं भ्रन्तो अभ्रन्तो कर्मरुद्धतां कर्मवृद्धिं भ्रन्तो अभ्रन्तो कर्मरुद्धतां कर्मवृद्धिं भ्रन्तो अभ्रन्तो कर्मरुद्धता वृद्धिः समृद्धिः पुण्या समृद्धिः आपोहिष्ठामयोभोस्थान ऊर्जेदादन मेहरणाय चक्षुषे अवस्मृतमार्दस्तस्य वाजयतेन उषतीरिव मात्रः तस्मार्गमापो सक्ष्या जन्मधा आपो जनेथा जनः हिरण्यवर्णः शुचः पावकाशः जातः कस्यभोजः चन्द्रः अग्नियागर्भं तद्रे विरूपास्तान् आपसग्स्वना भवन्तु पवमानस्य वचः पवित्रेण विचर्षणि यः पोता सवनात्मा पुनन्तमा देवजनाः पुनन्तमनवोधिया पुनन्त विश्वायुवः जातवेदः पवित्रवति पवित्रेण पुनाहिमा शुक्रेण देवजिजते अग्ने कृत्वागतं वृण्णु येन देवाः पवित्रेण आत्मानं पुनते सदा तेन सहस्रधारेण पामान्यः पुनन्तमां प्राजापत्यं सवित्रं यतोऽद्यां गम्भीरण्यं तेन ब्रह्मविदा वयं भूतं ब्रह्म पुनीमहे इन्द्रस्रुति सह मा पुनातु सोमस्वस्त्यावरणसमीक्षा यमो राजा प्रवणाभिः पुनात्मा जातवेदामूर्जयन् त्वा पुनातु तच्छयोरावृणीमहे गातं यज्ञाय गातं यज्ञवते दैवी स्वस्त्रस्तनः स्वस्तिर्मानुषेभ्यः ओद्धञ्जगातवेजं षण्णास्तद्विदे शञ्चदुष्पदे ओं शान्तिः प्राचान्दिदेवार्तुजा मार्जयन्तां दक्षिणाजान्दिश्वासाः पितरः मार्जयन्तां प्रदीक्षान्दिशगृहाः पशवः मार्जयन्तां मदीच्छान्दिशा भोषतयो वनस्पतयः मार्जयन्तां ऊर्ध्वायां यज्ञसंवत्सरो यज्ञपतिर्मार्जयन्तां दोधराधरे नागेभ्यो मार्जयन्तां वास्तोष्पदे प्रजानि यस्मान् स्वावेश्वानिमिव भवानः यत्ते महे प्रदर्णोषस्वशनेर्द्विपदे सञ्चुष्पदे वास्तोष्पदे शग्मयासं सदा ते सक्षीमयि तैरण्यागातमत्याः आवह क्षेमतयोगे वृण्णो यूजं पादस्वस्तभिः सदा नः अमीवः वास्तोष्पदे विश्वारूपाण्याभिषन्ने सखाः सेवये दिनः अणोरणीयान् महतो महीयान् आत्मा गुहायां नीतोऽस्यन्तोः
तमःकृतं वस्तुवीतशोको धातुः प्रसादान् महिमानिमेषं वर्णान्मा सक्सेनान्मः पुनः पाद्याचं समर्पयामि वर्णान्मा सक्सेनान्मः दावासः गुडोभारनिवेदनं ताम्बूलं समर्पयामि सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि शोभनार्थं क्षेमाय पुनरागमनाय च। ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ ಸಪ್ತಗಿರಿವಾಸ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. ಪ್ರಹ್ಲಾದ ಪ್ರಭುತಾಸ್ತಿ ಚೇತ್ ತವ ಹರೇ ಸರ್ವತ್ರ ಮೇ ದರ್ಶಯನ್ ಸ್ತಂಭೆ ಚೈವ ಹಿರಣ್ಯಕಶ್ಯಪು ಪುರಸ್ತತ್ರಾವಿರಾಸೀದ್ಧರಿಃ ವಕ್ಷಸ್ತಸ್ಯ ವಿದಾರಯನ್ ನಿಜನಖೈರ್ವಾತ್ಸಲ್ಯಮಾವೇದಯನ್ ಆರ್ತತ್ರಾಣಪರಾಯಣಃ ಸ ಭಗವಾನ್ ನಾರಾಯಣೋ ಮೇ ಗತಿ. ಜಗದೊಡೆಯ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಅಚ್ಚುಮೆಚ್ಚಿನ ದೈವ ನಾರಾಯಣ ಶ್ರೀ ಮಹಾವಿಷ್ಣು ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸ ಅವನೇ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಗತಿಯಾಗಿದ್ದಾನೆ, ರಕ್ಷಕನಾಗಿದ್ದಾನೆ, ಆಶ್ರಯವನ್ನು ನೀಡ್ತಕ್ಕಂಥವನಾಗಿದ್ದಾನೆ. ಪ್ರಹ್ಲಾದ ಹೇಳ್ತಾನಂತೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ದೇವ ಆ ಭಗವಂತನೇ. ಆಗ ಅವರ ತಂದೆ ಹಿರಣ್ಯಕಶಿಪು ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದರೂ ಇರ್ತಾನ ಆ ಸ್ವಾಮಿ ಅಂತಂದ್ರ, ಕೇಳಿದ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ ರೂಪದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆಯಲ್ಲಿಯೂ ಇರ್ತಾನೆ, ಸ್ತಂಭದಲ್ಲೂ ಇರ್ತಾನೆ, ಕಲ್ಲಿನಲ್ಲಿರ್ತಾನೆ, ನಿನ್ನಲ್ಲಿರ್ತಾನೆ, ನನ್ನಲ್ಲಿರ್ತಾನೆ, ಹೀಗೆ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಟ್ಟರೆ ತೋರಿಸಿದಂತಹ ಮುಂದೊಂದಿರತಕ್ಕಂತಹ ಸ್ತಂಭವನ್ನು ಒಡೆದಾಗ ಆ ಸ್ತಂಭವನ್ನು ಬೀರಿ ಒಳಗಡೆಯಿಂದ ಸ್ವಾಮಿ ಉದ್ಭವಿಸಿದ್ದಾನಂತೆ. ನರಸಿಂಹಾವತಾರವನ್ನು ಪಡೆದು ತತ್ರ ಆವಿರಾಸೀದ್ ಹರಿಃ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಆ ದುಷ್ಟ ಹಿರಣ್ಯಕಶಿಪುವಿನ ವಕ್ಷಸ್ಥಳವನ್ನು ಸೀಳಿ ತನ್ನ ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿದಂತಹ ಪ್ರಹ್ಲಾದನ ಮೇಲೆ ವಾತ್ಸಲ್ಯವನ್ನು ತೋರಿಸುತ್ತಾ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥವನು ಆ ಸ್ವಾಮಿ. ಅಂತಹ ಆ ನಾರಾಯಣ ಎಲ್ಲರ ಅಭೀಷ್ಟಗಳನ್ನು ನೆರವೇರಿಸ್ತಕ್ಕಂತಹ ಸ್ವಾಮಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ರಕ್ಷಕನಾಗಲಿ, ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಂದಲೂ ಕೂಡ ಪುಣ್ಯ ಸಂಪಾದನಾ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಿಸಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ, ವಿವಾಹ ವೇದಿಕೆಯ ಎಡಮೂಲೆಯಲ್ಲೊಂದು ಸಣ್ಣ ವೇದಿಕೆಯ ಸಣ್ಣ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ 5 ಮಣ್ಣಿನ ಪಾತ್ರೆಗಳನ್ನಿರಿಸಿ ನವಧಾನ್ಯಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಪತ್ರ ಪುಷ್ಪ ಫಲತೋಯಾದಿಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪತ್ರಂ ಪುಷ್ಪಂ ಫಲಂ ತೋಯಂ ಯೋಮೆ ಭಕ್ತ್ಯಾ ಪ್ರಯಚ್ಛತಿ. ಭಕ್ತಿಯಿಂದ ನೀಡಿದಂತಹದ್ದನ್ನು ಆ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತಾನೆ. ಅದರಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ತುಳಸಿ ದಳವನ್ನು ಇರಿಸಿ ನಾವು ಸಮರ್ಪಿಸಬೇಕು. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಸದ್ಯೋ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜಗದೊಡೆಯನ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿ ಇರತಕ್ಕಂತಹದ್ದು, ಎಲ್ಲರಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಭಕ್ತಿ ಅನ್ನುವಂತಹದ್ದು ಉಂಟು ಮಾಡತಕ್ಕಂತಹದ್ದು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಯಜಮಾನನ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ತೋರಿಸಿಕೊಡಲಿಕ್ಕಾಗಿ ಇರತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಸಂದೇಶ ರೂಪವಾಗಿ ಇರುವಂತಹದ್ದು ಈ ಸದ್ಯೋ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆ. ಇದಾದ ನಂತರ ರಕ್ಷಾಬಂಧನ ಕೈಂಕರ್ಯ ಪ್ರಾರಂಭವಾಗ್ತದೆ. ತೆಂಗಿನಕಾಯಿಯ ಮೇಲೆ 4 ದಾರಗಳನ್ನಿರಿಸಿ ಅಭಿಮಂತ್ರಿಸುತ್ತಾರೆ. ನಾಗರಾಜನನ್ನು, ಅನಂತನನ್ನು, ವಾಸುಕಿಯನ್ನು, ಶೇಷನನ್ನು ಒಬ್ಬೊಬ್ಬರನ್ನು ಒಂದೊಂದು ದಾರದಲ್ಲಿ ಆಹ್ವಾನಿಸುತ್ತಾರೆ. ಅಂತಹ ಆ ಮಂತ್ರಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಪೂರ್ವಭಾವಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಕೂಡ ಕೇಳಿ ಕೃತಾರ್ಥರಾಗೋಣ. ಸಪ್ತಗಿರಿವಾಸ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. ಪ್ರತ್ಯಸರ ದೇವತಾ ಪೂಜಾಂಚ ಕರಿಷ್ಯೆ. ಓಂ ಶನ್ನೋನ್ ಹತ್ತಾಂತಂ ಸೌರ್ಜಾತ್ತಾಂ ಸ್ವಯಂಭರಗ್ರೇಂ ತೇಂ ತಾಯ. ನಾಗರಾಜಮಾವಾಹಯಾಮಿ, ಸಹಸ್ರೇಶಮಾವಾಹಯಾಮಿ, ಶೇಷಮಾವಾಹಯಾಮಿ, ಅನಂತಮಾವಾಹಯಾಮಿ. ಪ್ರತ್ಯಸರ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ. ಇದಮಾಸನಂ ಇದಂ ಪಾದ್ಯಂ ಸಮರ್ಪ್ಯಾಮಿ, ಇದಮರ್ಘ್ಯಂ ಸಮರ್ಪ್ಯಾಮಿ, ಇದಂ ಆಚಮ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಸರ್ವೋಪಚಾರಾರ್ಥಂ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಹರಿ ಓಂ. ಸ್ವಸ್ತಿ नो वेदामश्वनाभः स्वस्ति देव्यजनर्वणः स्वस्ति पूषांसरोदादन स्वस्ति द्यावा पृथिवी सुचेतना स्वस्ति वायुं बभ्रामहे सोमं स्वस्ति भुवनस्य स्पतिः बृहस्पतिं सर्वगणं स्वस्ति स्वस्ति आदित्यासो भवन्तनः विश्वे देवानो अद्या स्वस्ति वैश्वानरो वसुरग्निः स्वस्ति देवावन्त्रिवः स्वस्ति स्वस्ति नो रुद्रः पात्वमसः स्वस्ति मित्रावरुणः स्वस्ति पत्यरेवती स्वस्तिरीन्द्रश्चाग्निश्च स्वस्ति नो इते कृधि स्वस्ति बन्धा मुनितिरेम सूर्या चन्द्रमसामिव पुनथाताघ्नता जानता सङ्गमे महि स्वस्तेनन्तार्क्षमरिष्टनेमिं हद्धोतं वायसं देवतानाम् असुरघ्नमिन्द्रासकं समत्सु बृहद्यसवनावामिवारुहेम अम्हों चामाङ्गिरा सञ्जयन् च स्वस्त्यात्रेयं मनसा जदाक्षं प्रेतवाणि शरणं प्रपद्ये स्वस्तं बाधे श्रवयन्नोऽस्तु.
ನಕ್ರಗ್ರಸ್ತಪದಂ ಸಮುದ್ಧೃತಕರಂ ಬ್ರಹ್ಮಾದಿದೇವಾಸುರಾಃ ರಕ್ಷಂತೀತ್ಯನುದೀನವಾಕ್ಯಕರುಣಂ ದೇವೇಷು ಶಕ್ತೇಷು ಯಃ ಮಾ ಭೈಷೀತಿರರಕ್ಷನಕ್ರವದನಾತ್ ಚಕ್ರಾಯುಧಶ್ರೀಧರೋ ಆರ್ತತ್ರಾಣಪರಾಯಣ ಸ ಭಗವಾನ್ ನಾರಾಯಣೋ ಮೇ ಗತಿಃ. ವಿಶೇಷವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿಯ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಒಬ್ಬೊಬ್ಬರ ಮೇಲೆ ಒಂದೊಂದು ವಿಧವಾಗಿ ಮಾಡಿರತಕ್ಕಂತಹದ್ದನ್ನು ಸೇರಿಸಿ ಭಕ್ತಾಗ್ರೇಸರರು ಸ್ತೋತ್ರವನ್ನು ಮಾಡಿರತಕ್ಕಂತಹದ್ದು. ಕರಿಮಕರಿಗೆ ಸಿಕ್ಕಿ ಮೊರೆ ಇಡುತ್ತಿರುವಾಗ ಆ ಭಗವಂತನ ನಾಮ ಆ ಗಜರಾಜನನ್ನು ಕಾಯಿತು ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಪದ್ಯವನ್ನು ಹಾಡನ್ನು ದಾಸರು ಲೋಕಕ್ಕೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಅಂತಹ ಅರ್ಥವನ್ನೇ ಪ್ರತಿಬಿಂಬಿಸ್ತಕ್ಕಂತಹದ್ದು. ನಕ್ರಗ್ರಸ್ತ ಪದಂ ಸಮುದ್ಧೃತಕರಂ ಬ್ರಹ್ಮಾದಿ ದೇವಾಸುರಾಹ. ಒಂದು ಆನೆ, ಆ ಆನೆಯ ಕಾಲು ಮೊಸಳೆ ಹಿಡಿದಿದೆಯಂತೆ. ಆ ಆನೆಯೋ ತನ್ನ ಎರಡೂ ಕೈಗಳನ್ನು ಮೇಲೆತ್ತಿ ಆ ಭಗವಂತನನ್ನು ಸ್ತೋತ್ರ ಮಾಡ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತಹದ್ದು. ಬ್ರಹ್ಮಾದಿ ದೇವತೆಗಳೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಎಂಬತಕ್ಕಂತಹ ಅನುದೀನವಾದಂತಹ ವಾಕ್ಯವನ್ನು ಆ ಗಜರಾಜ ಉಚ್ಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದರೆ, ಎಲ್ಲ ದೇವತೆಗಳು ಶಕ್ತರು ಅಂತ ಅಂದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದರೆ ಯಾರೂ ಕೂಡ ಬಂದು ಇವನನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂತೆ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ವರದೇಶರಿಗೂ ವರವನ್ನು ನೀಡತಕ್ಕಂತಹ ಸ್ವಾಮಿ ವಿಷ್ಣು ನಾರಾಯಣ ಅಖಿಲ ಗುರು ಭಗವನ್ ನಮಸ್ತೆ ಎಂಬುದಾಗಿ ಗಜರಾಜ ಕರಿತಾ ಇದ್ದರೆ ಬಂದು ಗರುಡ ಗಮನನಾಗಿ ವೇಗವಾಗಿ ಬಂದು ಮಾ ಭೈಷೀತಿ, ಏನು ಹೆದರಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ರಕ್ಷಿಸುತ್ತೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ ತನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿರತಕ್ಕಂತಹ ಸುದರ್ಶನ ಚಕ್ರವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಆ ಮೊಸಳೆಯ ಕುತ್ತಿಗೆಯನ್ನು ಕತ್ತರಿಸಿರ್ತಕ್ಕಂತಹವನು ಆ ಸ್ವಾಮಿ. ಆ ರೀತಿ ಕತ್ತರಿಸಿ ಗಜರಾಜನನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥವನು. ಯಾರೇ ಆರ್ತರಿರಲಿ, ಯಾರೇ ದುಃಖದಲ್ಲಿರಲಿ, ಅವರನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡತಕ್ಕಂತಹದರಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿ ಮುಂದಿರ್ತಾನಂತೆ. ಅಂತಹ ಆ ಸ್ವಾಮಿ ನಾರಾಯಣ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ರಕ್ಷಕನಾಗಿದ್ದಾನೆ. ಅಂತಹ ಸಪ್ತಗಿರಿ ವಾಸ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಬಲಗೈಗೆ ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತಹ ದೃಶ್ಯವನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಆ ಸ್ವಾಮಿ ಕಂಕಣಬದ್ಧನಾಗಿದ್ದಾನೆ ಸರ್ವಲೋಕ ಸಂರಕ್ಷಣಾ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ. ಹಾ ಕೃಷ್ಣಾಚ್ಯುತ, ಹಾ ಕೃಪಾ ಜಲನಿಧೇ, ಹಾ ಪಾಂಡವಾನಾಂ ಸಖೇ, ಕ್ವಾಸಿ ಕ್ವಾಸಿ ಸುಯೋಧನಾದಪಹೃತಾಂ, ಹಾ ರಕ್ಷ ಮಾಮಾತುರಾಂ. ಇತ್ಯುಕ್ತೋ ಕ್ಷಯವಸ್ತ್ರರಕ್ಷಿತತನುಃ ಯೋಪಾಲಯ ದ್ರೌಪದೀಂ, ಆರ್ತತ್ರಾಣಪರಾಯಣ ಸ ಭಗವಾನ್ ನಾರಾಯಣೋ ಮೇ ಗತಿಃ. ದ್ರೌಪದಿ ಆ ಭಗವಂತನನ್ನ ಕರೀತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಹಾ ಕೃಷ್ಣ, ಹಾ ಅಚ್ಯುತ, ಕೃಪಾ ಜಲನಿಧೇ, ಪಾಂಡವಾನಾಂ ಸಖೇ, ಎಲ್ಲಿದ್ದೀಯಾ ಎಲ್ಲಿದ್ದೀಯಾ? ಸುಯೋಧನನಿಂದ ನನ್ನ ವಸ್ತ್ರ ಅಪಹರಿಸಲ್ಪಡ್ತಾ ಇದೆ, ನನ್ನನ್ನು ರಕ್ಷಿಸು, ನಾನು ದುಃಖದಲ್ಲಿದ್ದೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಆ ತಾಯಿ ದ್ರೌಪದಿ ಭಗವಂತನನ್ನು ಸ್ತೋತ್ರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರೆ, ಅಕ್ಷಯ ವಸ್ತ್ರವನ್ನು ನೀಡಿ ಅವಳ ಮಾನವನ್ನು ಕಾಪಾಡಿರತಕ್ಕಂತಹ ಆ ಭಗವಂತ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ರಕ್ಷಕನಾಗಿದ್ದಾನೆ ಅನ್ನುವುದರಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಮಾತಿಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ಅಂತಹ ಸ್ವಾಮಿಯ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಕೂಡ ಭಾಗಿಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡದಿರುವಂತಹದ್ದೇ ಅದಕ್ಕೆ ದೃಷ್ಟಾಂತ. ಯಮೈವೇಶ ವೃಣುತೆ ತೇನ ಲಭ್ಯ ತಸ್ಯೈಷ ಆತ್ಮ ವಿವೃಣುತೆ ತನೂಂ ಸ್ವಾಂ. ಯಾರನ್ನು ಅನುಗ್ರಹ ಮಾಡಬೇಕು ಅಂದುಕೊಳ್ತಾನೋ ಅಂಥವರಿಗೆ ಮಾತ್ರ ಅವಕಾಶವನ್ನು ಕಲ್ಪಿಸ್ತಾನಂತೆ ತನ್ನ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಭಾಗಿಗಳಾಗುವಂತೆ. ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಅವರನ್ನು ಸ್ವಾಮಿ ತನ್ನ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಭಾಗಿಗಳಾಗುವಂತೆ ಅನುಗ್ರಹಿಸುವುದೇ ಇಲ್ಲ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭಾಗಿಗಳಾಗಿದ್ದೇವೆ ಎಂದರೆ ಆ ಭಗವಂತನ ಸಂಕಲ್ಪ. ಸ್ವಾಮಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೇಲೆ ಕೃಪೆಯನ್ನು ತೋರಿದ್ದಾನೆ. ಲಕ್ಷ್ಮೀ ರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ, ಧಾತ್ರೀ ರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. ಶ್ರೀದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಎಡಗೈಗೆ ಹಾಗೂ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಎಡಗೈಗೆ ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ಟುವ ದೃಶ್ಯವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿದ್ದೇವೆ. ಇದೋ ಈಗ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರ ಬಲಗೈಗೆ ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ತಾ ಇರುವ ದೃಶ್ಯವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ವಸಿಷ್ಠ ವಿಶ್ವಾಮಿತ್ರಾದಿಗಳು
ಈ ಅರ್ಚಕರ ಒಳಗಡೆ ಇದ್ದು ಸ್ವಾಮಿಯ ಈ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಉತ್ಸವವನ್ನು ನಡೆಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹುಲುಮಾನವನಿಂದ ಸಾಧ್ಯವಾಗದೇ ಇರತಕ್ಕಂತಹದ್ದು ಈ ಕಾರ್ಯ. ಅಂತಹ ಆ ಸ್ವಾಮಿಯ ದಿವ್ಯವಾದ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣಾರ್ಥವಾಗಿ ನಡೆಸ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತಹದ್ದು. ಅಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅಗ್ನಿಯ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ವೀಕ್ಷಿಸಿ ಓಂ ಯತೋನ್ವಿಂದ್ರಂ ಸ್ತವಾಂ ಶುದ್ಧಂ ಶುದ್ಧೇನ ಸಾಮ್ನಾ ಶುದ್ಧೈರುಕ್ತೈರ್ವಾರುದ್ಧಾಂಶಂ ಶುದ್ಧಾಶೀರ್ವಾನ್ ಮೋಕ್ತು ಇಂದ್ರ ಶುದ್ಧೋ ನಾಗೇ ಶುದ್ಧ ಶುದ್ಧಾವೃದ್ಭಿ ಶುದ್ಧೋ ರೇಂ ನಿಧಾರೇ ಶುದ್ಧೋ ವಿದ್ಯಸ್ವಾಮ್ಯ ಮೈ ದೇವಾಶ್ರಮೈ ದೇವಹೂತಿ ದೇವ್ಯಾ ಹೋತಾರಾಮಂತ ಪೂರ್ವೇರಿಷ್ಟಾಸ್ಯಾಂ ತನ್ವಾಸುವೀರಾಃ ಮಕ್ಕೈ ಚಂದ್ರವ್ಯಾನ ವ್ಯಾಗೂತ ಸತ್ಯಾಮನ ಸೌಮ್ಯಸ್ತು ಏನೋ ಮಾನಿಗಾಹಂ ಕಥಮರ್ಚನಾಹಂ ವಿಶ್ವೇ ದೇವಾಸೋ ಅಧಿಭೋಜತಾಮೇ ಉದ್ಧನ್ಯಮಾನಮಸ್ಯಾಮೇಧ್ಯಾಂ ಪಾಪ್ಮಾನಮಜಮಾನಸ್ಸಂತು ಶಿವಾನಸ್ಸಂತ ಪ್ರದೇಶ್ಚನ್ನೋ ಮಾತಾ ಪೃಥಿವೀ ತ್ವಕಸಾತಾ ಹೋತಹ್ಯದನೇನ ಸೌಮ್ಯಾ ಕೃಣಂತಗಮೃಷ್ಣಾ ಹೋತಹಿಂಸತೆ ಅಷ್ಟಾವಂತಗಮೃಸನಾಭಿತಹರಂಬ್ಯೇನ ದೇವಾಸೋ ಜನ್ನ ನಿಷ್ಕ್ರಿಯಾಃ ಜಾತವೇದ ಭುವನಶ್ರೇತ ಹಿಂಸತಪಸೋಚ ನಿಷದೆ ಉಪಾವರೋ ಜಾತವೇದ ಪುನಸ್ತನ್ ದಿವೇಭ್ಯೋ ಹವ್ಯಂ ಭವನ ಪ್ರಜಾನನ್ ಆಯು ಪ್ರಜಾಗ್ಮರಿಮಸ್ಮಾಸ್ತಿ ಸ್ರೋದೇದಿ ಅನೋದ್ರೋಣಿ ಅಗ್ನಾಯಾ ವಿದೇ ಗೃಣಾಣೋ ಅಭಿದಾದಿ ನಿಹೋತಾ ಸತ್ಸವರಿಷಿ ಐತೇನ ಮನ್ಯಸ್ವ ಅನುಮತೇನ ಮನ್ಯಸ್ವ ಸರಸ್ತೇನ ಮನ್ಯಸ್ವ ದೇವಸವಿತ ಪ್ರಸವ ತತ್ಸವಿತರ್ವರೇಣ್ಯಂ ಭರ್ಗೋ ದೇವಸ್ದಿಮಿ ಧಿಯೋ ಯೋ ನ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಂ ಪ್ರಸಾಧೀಮಸ್ರಜ ವೇನವಃ ಸಬುದ್ಧ್ಯಾ ಮಾಸ್ವಿಷ್ಟಾ ಸಶ್ಚನಮತಸ್ವ ಓಂ ಭೂ ಬ್ರಹ್ಮಾಣಮಾವಾಹಯಾಮಿ ಓಂ ಭೋ ಪ್ರಜಾಪತಿಮಾವಾಹಯಾಮಿ ಓಂ ಸ್ವ ಪಿತಾಮಹಾವಾಹಯಾಮಿ ಓಂ ಭೂರ್ಭೋ ಸ್ವ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಮಾವಾಹಯಾಮಿ ಬ್ರಹ್ಮಣೇ ನಮಃ ಇದಮಾಸನಂ ಸೋಮೋಧೇನುಗಂ ಸೋಮಾರ್ವಂತ ಸೋಮೋ ವೀರಂ ಕರ್ಮಣ್ಯಂ ದದಾತು ಸಾಧನ್ಯಂ ಇತ್ಯಕಂ ಸಭೆಯಂ ಪಿತೃಶ್ರವಣಂ ತಸ್ಮೈ ಓಂ ಭೂ ಸೋಮವಾಹಯಾಮಿ ಓಂ ಭೂರ್ಯಜ್ಞಾಂಗಮಾವಾಹಯಾಮಿ ಓಂ ಸ್ವ ಇಂದುಮಾವಾಹಯಾಮಿ ಓಂ ಭೂರ್ಭೋ ಸ್ವಶ್ಚಂದ್ರಮಾವಾಹಯಾಮಿ ಸೋಮಾಯ ನಮಸ್ಸೇದಮಾಸನಂ ಬ್ರಹ್ಮಣೇ ಪಾದ್ಯಂ ಬ್ರಹ್ಮಣೇ ಆಜ್ಞಂ ಬ್ರಹ್ಮಣೇ ಆಜ್ಞಿಯಂ ಸೋಮಾಯ ಪಾದ್ಯಂ ಸೋಮಾಯ ಆಜ್ಞಂ ಸೋಮಾಯ ಆಜ್ಞಿಯಂ ಯತೆ ಪ್ರೋಸ್ತ್ರೋತ್ರ್ಯಾವರಣುಭೀಷ್ಣುದೋತಿ ಬಾಲಂಗರಥಃ ಇಮೇ ಅಕ್ಷತಾ ಸರ್ವೋಪಚಾರಾಃ ಬ್ರಹ್ಮಣ್ ಪ್ರೋಕ್ಷಿಷ್ಯಾಮಿ ಪ್ರೋಕ್ಷಜ್ಞಂ ದೇವತಾ ದೇವತನ್ನಾಗಸ್ಪೃಷ್ಟೇಜಮಾನೋಸ್ತು ಸಪ್ತರ್ಷೀಣಾಗ್ನಿಸುತಾಮಿತ್ರಲೋಕತತ್ರಯಂ ಓಂ ಪ್ರೋಕ್ಷ ಸೋಮಃ ಪ್ರೋಕ್ಷಿಷ್ಯಾಮಿ ಪ್ರೋಕ್ಷಜ್ಞಂ ದೇವತಾ ದೇವತನ್ನಾಗಸ್ಪೃಷ್ಟೇಜಮಾನೋಸ್ತು ಸಪ್ತರ್ಷೀಣಾಗ್ನಿಸುತಾಮಿತ್ರಲೋಕತತ್ರಯಂ ಯಜ್ಞಮೇಜಮಾಂಚೇಹಿ ಓಂ ಪ್ರೋಕ್ಷ ಪವಿತ್ರೇಸ್ಥ ವೈಷ್ಣವ್ಯೇಸ್ಥ ಯಜ್ಞೇಸ್ಥ ವಾಯುಭೂತೇಸ್ಥ ವಿಷ್ಣೋರ್ಮನಸಾ ಭೂತೇಸ್ಥ ಯಜ್ಞಸ್ಥ ಭಾವನೇಸ್ಥ ಪರಶಶ ಪವಿತ್ರೇಸ್ಥ ವೈಷ್ಣವ್ಯೋ ದೇವಸವಿತ ಪ್ರಸಪನಾ ತ್ವಚ್ಛಿದ್ರೇಣ ಪವಿತ್ರೇಣ ವಸೋತ್ಸೂರ್ಯಸರಸ್ವರಾಭೋ ದೇವಿರಗ್ರೆ ಭುವಗ್ರೆ ಭುವಗ್ರೆ ಯಜ್ಞಂ ನೇತಾಗ್ರೆ ಯಜ್ಞಪತಿಂ ದತ್ತಷ್ಪಾಣಿದ್ರೋಣದತ್ತೋರ್ಯಯೂಜಮಂದ್ರವಿಣಿಧ್ವಂ ರುತ್ರತೂರ್ಯೇ ಪ್ರೋಕ್ಷತಾಸ್ಥ ವಿಷ್ಣವೇ ನಮಃ ವಿಷ್ಣೋಸ್ತು ಭೋಸಿ ದಕ್ಷಂತ ವಿಷ್ಣೋಸ್ತು ಭೋಸಿ ವಿಷ್ಣೋಸ್ತು ಭೋಸಿ ಉತ್ತರದವದೇಹಿ ಚೇರಿಂಜಂ ವಿಷ್ಣೋಸ್ತು ಭೋಸಿ ಧ್ರುವಾಸಿ ಧ್ರುವಾಸಿ ಸಹನಾಸಿ ವಾನಸ್ಪತ್ಯೋ ದೇವೇಭ್ಯ ಸಂದಸ್ವ ಬ್ರಹ್ಮಣ್ಣಃ ಪ್ರಣೇಷ್ಯಾಮಿ ಯಜಮಾನವಾದಮಿಚ್ಛಾ ಪ್ರಣಯಜ್ಞಂ ದೇವತಾವೃದ್ಧತನ್ನಾಗಸ್ಪೃಷ್ಟೇಜಮಾನೋಸ್ತು ಅಪ್ತರ್ಷೇಣಾಗಂ ಸೂತಾಮಿತ್ರಲೋಕಸ್ತತ್ರಯಂ ಯಜ್ಞಂ ಯಜಮಾಂಚತೆ ಓಂ ಪ್ರಣಯ ಸೋಮಃ ಪ್ರಣೇಷ್ಯಾಮಿ ಯಜಮಾನವಾದಮಿಚ್ಛಾ ಪ್ರಣಯಜ್ಞಂ ದೇವತಾವೃದ್ಧತನ್ನಾಗಸ್ಪೃಷ್ಟೇಜಮಾನೋಸ್ತು ಅಪ್ತರ್ಷೇಣಾಗಂ ಸೂತಾಮಿತ್ರಲೋಕಸ್ತತ್ರಯಂ ಯಜ್ಞಂ ಯಜಮಾಂಚತೆ ಓಂ ಪ್ರಣಯ ಕೋ ವಃ ಪ್ರಣಯತು ಸೋ ಪ್ರಣಯತ್ವಾಪೋ ದೇವಿ ಪ್ರಣಯಾಣ್ಯಗ್ನಿಂ ಸಂಸಾದಯಂತನಃ ಇದಂ ವದಂತಿ ಗತಪುಷ್ಟವದಾಸಹಸ್ರಮೋಷಣಂ ಯಜಮಾನ್ಯಂಚತಿ ದಕ್ಷ ಪ್ರಣಯತ ಪ್ರಜಾಪತಿಮಾವಾಹಯಾಮಿ ಬ್ರಹ್ಮಾಣಮಾವಾಹಯಾಮಿ ಇಂದ್ರಮಾವಾಹಯಾಮಿ ಅಗ್ನಿಮಾವಾಹಯಾಮಿ ಸೋಮಮಾವಾಹಯಾಮಿ ಅಗ್ನಿಶೋಮಾವಾಹಯಾಮಿ ಪ್ರಜಾಪತಿಮಾವಾಹಯಾಮಿ ಬ್ರಹ್ಮಾಣಮಾವಾಹಯಾಮಿ ಇಂದ್ರಮಾವಾಹಯಾಮಿ ವಸೂನಾವಾಹಯಾಮಿ ಮರ್ದಮಾವಾಹಯಾಮಿ ರುದ್ರಾಣಾವಾಹಯಾಮಿ ಅಪಾಸ್ಪೃಶ ಓಂ ಶ್ರೀ ವಿಷ್ಣುಮಾವಾಹಯಾಮಿ ಬೃಹಸ್ಪತಿಮಾವಾಹಯಾಮಿ ಮಿತ್ರಮಾವಾಹಯಾಮಿ ವರುಣಮಾವಾಹಯಾಮಿ ಆದಿತ್ಯಾನಾವಾಹಯಾಮಿ ಅಶ್ವಿನಾಮಾವಾಹಯಾಮಿ ಭೂಷಣಮಾವಾಹಯಾಮಿ ಕಕ್ಷಮಾವಾಹಯಾಮಿ ಸೋಮಾವಾಹಯಾಮಿ ಔಪಾಸನ ಯಜ್ಞಮಾವಾಹಯಾಮಿ ಯಜ್ಞೇ ವಿಶ್ವಾನ್ ದೇವಾನಾವಾಹಯಾಮಿ ಸರ್ವದೇವಾನಾವಾಹಯಾಮಿ ಆಜ್ಯವಾಗೆ ಪ್ರಜಾಪತಿಷ್ಠನಭಾಮಿ ಇಂದ್ರಾಷ್ಠನಭಾಮಿ ಅಗ್ನೇಷ್ಠನಭಾಮಿ ಸೋಮಾಷ್ಠನಭಾಮಿ ಅಗ್ನೇಷ್ಠನಭಾಮಿ ಸೋಮಾಷ್ಠನಭಾಮಿ ಅಗ್ನಿಶೋಮಾಭ್ಯಾಂಜಷ್ಠನಭಾಮಿ ಪ್ರಜಾಪತಿಷ್ಠನಭಾಮಿ ಬ್ರಹ್ಮಣೇಷ್ಠನಭಾಮಿ ಇಂದ್ರಾಷ್ಠನಭಾಮಿ ವಸುಭ್ಯೋಷ್ಠನಭಾಮಿ ಮರುದ್ಭ್ಯೋಷ್ಠನಭಾಮಿ ರುದ್ರೇಭ್ಯೋಷ್ಠನಭಾಮಿ ಅಪೌಸ್ಪೃಶ್ಯ ಓಂ ಶ್ರೀ ವಿಷ್ಣುವೇಷ್ಠನಭಾಮಿ ಮಿತ್ರಾಷ್ಠನಭಾಮಿ ವರುಣಾಷ್ಠನಭಾಮಿ ಆದಿತ್ಯೇಭ್ಯೋಷ್ಠನಭಾಮಿ ಸಿಭ್ಯಾಂಷ್ಠನಭಾಮಿ ಪುಷ್ಣೇಷ್ಠನಭಾಮಿ ಕಕ್ಷಾಷ್ಠನಭಾಮಿ ಕಕ್ಷದೇ ಸೋಮಾಷ್ಠನಭಾಮಿ ಉಪಾಸನ ಯಜ್ಞಾಷ್ಠನಭಾಮಿ ವಿಶ್ವೇಭ್ಯೋ ದೇವೇಭ್ಯೋ ಜುಷ್ಟನಿರಭಾಮಿ ಸರ್ವದೇವೇಭ್ಯೋ ಷ್ಟನಭಾಮಿ ಆಜ್ಯಂ ತ್ರಿಪದಿಶ್ರ್ಯಾಮಿ ಚಿರಂ ತ್ರಿಪದಿಶ್ರ್ಯಾಮಿ ಜ್ಞೇಜ್ಯೋತಿರಸಿ ಸಮಿತ ಸ್ವಾಹ ಅಮೃತಮಸ್ವಾರಣಮಸಿ ಅಂತರ್ಧರ್ಮ ಶಾಂತರಧಾರಾದೇಹ ಪ್ರತಿಷ್ಠಂ ರಕ್ಷ ಪ್ರತಿಷ್ಠಾರಾದೇಹ ಚಿಕ್ವಸ್ವಾಪ್ನಾ ತ್ವಚ್ಛಿದ್ರೇಣ ಪವಿತ್ರೇಣ ಸೋತ್ಸುರಸ್ವಸ್ವಿ ವಾಕ್ಪದಿ ಸ್ವಾಪ್ನಾ ತ್ವಚ್ಛಿದ್ರೇಣ ಪವಿತ್ರೇಣ ಸೋತ್ಸುರಸ್ವಸ್ವಿ ದೇವಸ್ಥಾಪನಾ ತ್ವಚ್ಛಿದ್ರೇಣ ಪವಿತ್ರೇಣ ಸೋತ್ಸುರಸ್ವಸ್ವಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಕ್ಷತಾಂ ಆಜ್ಯಾಂ ಚರುಭಿಃ ಇಂದ್ರಾಯ ನಮಃ ಅಗ್ನೇಯ ನಮಃ ವರುಣಾಯ ನಮಃ ವಾಯುವೇ ನಮಃ ಕುಬೇರಾಯ ನಮಃ ಈಶಾನಾಯ ನಮಃ
ब्रह्मणे नमः सोमाय नमः अग्नेये नमः जातवेदसे नमः सहोसे नमः वीरप्रदे नमः पंक्तिरासे नमः विसर्पणे नमः वैश्वानराय नमः अग्निपुरुषाय नमः ऐतेन मन्यस्वा अनुमतेन मन्यस्वा सरस्तेन मन्यस्वा देवसवितप्रथवा षष्टिशतसहस्राणि तमक्षमर्भदमानया अयन्तीत्मात्मा जातवेदस्य नेतसोतेजास्मान् प्रजापशु ब्रह्मोत्सेन अन्नाद्येन समेधया अस्मिन् औपासनाग्निण्डे ब्रह्मन् संस्थं मादास्ते आधस्वा समेधे स्वाहा वायुव्यादाग्नेयान्तं प्रजापते स्वाहा निरुत्यादीशानान्तम् इन्द्राय स्वाहा अग्नये स्वाहा सोमाय स्वाहा युक्तो वह जातवेदपरस्तादग्ने दिकर्मक्रियमाणं विधेदं त्वङ्भिषग्भेदशासकर्ता त्वयागाश्वान् पुरुषात्सनेम स्वाहा यातिरस्य निबद्धतेऽहं विधरणीयति तान्ताकृतसधारयामहग् स्वाहा सगम्राधिन्ये देव्यै स्वाहा प्रसादिन्ये देव्यै स्वाहा ओं भू स्वाहा ओं भू स्वाहा ओं स्वस्वं भूर्भुवः स्वाहा प्रजापतये स्वाहा इंद्राय स्वाहा अग्नेये स्वाहा सोमाय स्वाहा अग्निसोमाभ्यः स्वाहा प्रजापतये स्वाहा ब्रह्मणे स्वाहा इंद्राय स्वाहा वसुभ्यः स्वाहा मरुद्भ्यः स्वाहा रुद्रेभ्यः स्वाहा अपास्पृश्य ओं श्री विष्णवे स्वाहा बृहस्पतये स्वाहा मित्राय स्वाहा वरुणाय स्वाहा आदित्येभ्यः स्वाहा अश्वभ्याग स्वाहा भूषणे स्वाहा कक्षाय स्वाहा अक्षय सोमाय स्वाहा औपासने यज्ञाय स्वाहा यज्ञदिषेभ्यो देवेभ्यः स्वाहा सर्वदेवेभ्यः स्वाहा द्रव्याभिचार्य त्रिं सावित्र्या गृहीत्वा व्याहुतिर्ज्योति ओं भू स्वाहा ओं भू स्वाहा ओं स्व स्वाहा ओं भूर्भुवः स्व स्वाहा ऐतेन मगस्थाः नमतेन मगस्थाः सरस्वतेन मगस्थाः देवसवितप्रासाभिः ओं भूतिपुरोक्तमिष्टायामस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सवकर्माङ्गं स्वरमन्त्रपर्यादनुनात्तप्रायश्चार्थम् अतो देवादिवैष्णवं होष्ये ऐतेन मनस्वा नमतेन मनस्वा सरस्तेन मनस्वा देवसवितप्रसवा ओं मतो देवावन्दनो विष्णुचक्रमे दिव्या सप्तदां स्वाहा इदं विष्णुचक्रमे त्रयधानि देवदं समूढोत्सवां श्रे स्वाहा त्रीणिपदाचक्रमे विष्णुगपादाः अभ्यातधर्मान् धारयन् स्वाहा विष्णोः कर्माणि पश्यतो वृदानपश्येन्द्रस्य च सखा स्वाहा तद्विष्णोः परं पदं सदा पश्यन् सूर्यः दिविवचक्षादग् स्वाहा तद्यप्रास वन्यवोजाध्रुवागं तस्मिन्ते विष्णोः ऋत्रं पदग् स्वाहा ओं भू स्वाहा ओं भू स्वाहा ओं स्व स्वाहा ओं भूर्भुवः स्व स्वाहा ऐतेन मुखस्थाः नमतेन मुखस्थाः सरस्वतेन मुखस्थाः देवसवितप्रासाभिः कामसतृप्तिमानन्दं तस्याग्ने भाजे एव माः मोदः प्रमोदानन्दः मुष्कयोर्निधस्वः प्रत्यैव काम्यस्तृप्याणि दक्षिणानां प्रतिगृहे घृणाहि घृतवती सविधराधिपत्यैः पयस्सुधिरन्धिराशानोऽस्तु ध्रुवादिशां विष्णुपत्निघोरास्येषाना सातो यामनोदाः बृहस्पतिर्मातरिस्रोतवायुः सन्धवाना बाता दिनो गृह्णन्तु इष्टं वो दिवो वरुणः पृथिव्यास्येषाना जगतो विष्णुपत्नी श्रौतस्मार्तादिं कर्मणिखिलं येणसूत्रदं तस्मै समस्तवेदार्थविदे विघ्नसे नमः श्रुतिस्मृतिदे पूर्णं शास्त्रकल्लोलसङ्कुलं विष्णुभक्तितकं शुद्धं वन्दे श्रीविघ्नोर्नवम् अथ भगवतो महापुरुषस्य श्रीमदादिनारायणस्य अचिन्त्यापरिमितशक्त्या भ्रियमाणस्य महाजलौघस्य मध्ये परिभ्रमाणानाम् अनेककोटिब्रह्माण्डानां जगतमे पृथिव्यप्तेजो वायुवाकाशाहङ्कारमहदव्यक्ताख्या सप्तावृणीरावृते अस्मिन् महति ब्रह्माण्डे आधारशक्ति श्रीवराहकूर्मानन्ताष्टदिग्गजोपरि प्रतिष्ठितानाम् अतल वितल सुतल नितल प्रतल महातल सातल तलातल सप्तपातालाक्ष सप्तलोकानाम् ऊर्ध्वभागे भूलोक भवर्लोक सुवर्लोक महर्लोक जनोलोक तपोलोक सत्यलोकाख्य षण्लोकानाम् अधोभागे महानारायमाणस्य फणिराजस्य शेषस्य सहस्रफणामणिमण्डलमण्डिते ऐरावत पुण्डरीकवामन कुमुदाञ्जन पुष्पदन्त सार्वभौम सुपरीकाक्षाष्टदिग्दण्ड शुण्डादण्डोत्तम्बिते अमरावती तेजोवती संयमनी रक्षोवती सिन्धुमती गन्धवत्यलकावती यशोवतीत्यष्टदेवपुरी विराजिते इन्द्राग्नेयमणिर्दिवर्णवायुकुबेरीशानाख्य अष्टलोकपालकपरिपालिते लोकालोकतिलवलयिते लवणेक्षुसुरा सर्पदधिक्षीरशुद्धोदकाख्य सप्तार्णवपरिवृते जम्बूप्लक्षक्रौञ्चशाकसान्मलिपुष्कराकाख्य सप्तद्वीपद्वीपिते माहेन्द्रमले सस्यदोक्तमद्रिक्तमद्विन्द्यवद्यात्राख्य सप्तकुलपर्वतविराजिते भारतकिम्पुरुषहारीलावृतभद्राश्वकेतुकमालकरमणक कुर्वर्षाख्य नववर्षाणां मध्ये भरतवर्षे महासरोवराकार 50 योजन विस्तीर्ण भूमण्डले लक्षयोजन विस्तीर्ण जम्बूद्वीपे दण्डकारण्ये प्रजापतिक्षेत्रे कर्मभूमौ अवन्ति कुरुक्षेत्रादि समभूमध्यरेखायाः पूर्वदिग्भागे श्री आदिवराह क्षेत्रे
मम अनेकजन्मसु इह जन्मनि च एतक्षणपर्यन्तं बाल्ययौवनकौमारवार्धिकेषु राशिप्रकाशे च आवृत्त अनावृत्तमहापातकादि समस्तदुरितक्षयार्थं दशपूर्वेषां दशापरेषां मत्वंस्यानां मातृवंस्यानां सर्वेषां पितॄणां कुम्भीपाकलोहितधामात् सङ्घातपकालसूत्रादि विविधेभ्यो महागरेभ्यो नरकेभ्यो उत्तीर्य तिलैः सूर्यमण्डलपर्यन्तं कृतराशेर्वर्षास्त्रावसाने एकैकवापकर्षक्रमेण सर्वराश्चपकर्षसंहितकाले श्रीहरिलोके निवाससिद्ध्यर्थं त्रिगुणीकुदाग्निष्टोमात्राप्ताप्तोर्यामशान्तमनवाजपेयपौण्डरीकाश्वमेधादि शतकृतपुण्यफलावात्यर्थम् आमोद प्रमोद सम्मोद वैकुण्ठाख्यलोकेषु सालोक्य सारूप्य सामीप्य सायुज्य चतुर्विधमोक्षफलसिद्ध्यर्थं परव्यूहवन्तर्यामि अर्चावतार स्वरूपऋणवैः भृग्वादिभिर्मन्वादिभिर्दिव्यवशिष्टादिव्यक्तगृह कन्यादानकल्पोक्त कन्यादान महादानं करिष्ये। अस्य श्रीमदादि नारायणस्य अनेककोटिब्रह्माण्डनायकस्य अनन्तकल्याण गुणगणगाम्भीर्यस्य दिव्यमङ्गलविग्रहस्य शङ्खचक्रगदा पद्माङ्कित कोटिसूर्यप्रकाशकस्य श्रीमतो वैकुण्ठनायकस्य श्रीमद्वैखानस आगमोक्तप्रकारेण आङ्गीरसभारस्पत्य भारद्वाज त्रयार्षे प्रवरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवस्य परव्यूहवन्तर्यामि अर्चावतारूपस्य श्रीमहाविष्णोः परब्रह्मणोर्नप्त्रे आङ्गीरसभारस्पत्य भारद्वाज त्रयार्षे प्रवरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवस्य जगत्कारणभूतस्य मूलप्रकृति स्वकीयमानस्य त्रिगुणात्मकस्य गुणत्रयकर्मणो ख्यातिवशादि उत्पत्तिस्थितिलयकारणभूतस्य श्रीमहाविष्णोः परवासुदेवशर्मणः पौत्राय आङ्गीरसभारस्पत्य भारद्वाज त्रयार्षे प्रवरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवस्य समस्त देवतागण निकुट मकुट मणिगण विजृंभित पादारविन्दस्य श्रीमहाविष्णोः आदिनारायण शर्मणः पुत्राय आङ्गीरसभारस्पत्य भारद्वाज त्रयार्षे प्रवरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवाय भक्तलोक परिपालनाय किरीटहार केयूर दिव्याभरणभूषिताय कौस्तुभालङ्कृताय दिव्यपीताम्बरधराय निजावताराय स्वर्णगरुडवाहनारूढाय अचिन्त्य दिव्याद्भुत नित्ययौवन स्वाभावलावण्य तेजो रत्नाकराय अखिल शाखाध्यायिनो श्रवण नक्षत्रे मकर रासु जाताय श्री श्रीनिवास स्वामी परब्रह्मणे वराय ऋग्यजुस्साम धर्मण सकल वेदाध्यायिनीं भार्गवच्चवनाप्नुवान और्वैदुल पंचार्षे प्रवराणित भार्गवसुगोत्रोद्भवीं सर्वालंकारवतीं सर्वांगना संसेवित पादारविन्दां श्री महाविष्णोः वक्षस्थल निवासिनीं अनन्तगुणात्मिकां भृगो संकल्पनीयां भार्गवीं उत्तर फल्गुनी नक्षत्रे कन्या रासु जातायां श्री श्रीदेवी नाम्नीं इमां कन्यां वृणीद्वमे दास्यामि ऋग्यजुस्सामधर्मण सकल वेदाध्यायिनीं काश्यप आवत्सार नैद्रव त्रयार्षे प्रवरान्वित काश्यपसगोत्रोद्भवीं सर्वालंकारवतीं सर्वांगना संसेवित पादारविन्दां श्री महाविष्णोः अत्यंत मनोहरीं कश्यप प्रजापतेः संकल्पतनयां काश्यपीं रेवती नक्षत्रे मीनरासु जातायां श्री भूदेवी नाम्नीं इमां कन्यां वृणीद्वमे दास्यामि कन्यां कनकसम्पन्नां कनकाभरणेरुदां दास्यामि विष्णवे तुभ्यं ब्रह्मलोकं चिकीर्ष्यां सालङ्कृतां मां साध्वीं सुशीलाय सुमेधसे प्रेतोऽहं प्रेक्षामि सर्वकाम्यात्सिद्धे विश्वम्भरा विश्वरूपा साद्गुण्य सर्वदेवताः इमां कन्यां प्रदास्यामि प्रीणातु कमलापतिः कन्यादानसमुहूर्तोऽस्ति भवन्तो महान्तो न गृह्णन्तु सुमुहूर्तोऽस्तु। हरे श्रीनिवास सप्तगिरिवास श्रीवेङ्कटेश गोविंद गोविंद भुजगतल्पगतं घनसुन्दरं गरुडवाहनमम्बुजलोचनं
ನಲಿನ ಚಕ್ರ ಗದಾಕರಮವ್ಯಯಂ ಭಜತರೇ ಮನುಜಾಹ ಕಮಲಾಪತಿಂ. ಲಕ್ಷ್ಮೀಪತಿಯಾದಂತಹ ಶ್ರೀರಮಣನಾದಂತಹ ಭೂರಮಣನಾದಂತಹ ಶ್ರೀನಿವಾಸನನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭಜಿಸೋಣ. ಭುಜಗತಲ್ಪಗತನಾಗಿದ್ದಾನಂತೆ, ಶೇಷಶಾಹಿಯಾದಂಥವನು, ನೀಲಮೇಘ ಶ್ಯಾಮ ಎಂಬುದಾಗಿ ಕರೆಸಿಕೊಳ್ಳಲ್ಪಡತಕ್ಕಂಥವನು, ಗರುಡ ವಾಹನ, ಅಂಬುಜಲೋಚನ, ಕಮಲದಂತಹ ಕಣ್ಗಳುಳ್ಳಂಥವನು, ಕೈಗಳಲ್ಲಿ ಶಂಖ ಚಕ್ರ ಗದಾ ಪದ್ಮಗಳನ್ನು ಧರಿಸಿರ್ತಕ್ಕಂತಹ ನಾಶರಹಿತನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವನು. ಅಂತಹ ಆ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು, ಕಮಲಾಪತಿಯನ್ನು ಮನುಜರಾದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭಜಿಸೋಣ. ಆ ಭಗವಂತನ ಕೃಪೆಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪಾತ್ರರಾಗೋಣ. ಕಿಮುಜಪೈಶ್ಚ ತಪೋಭಿರುತಾಧ್ವರೈ ಅಪಿ ಕಿಮುತ್ತಮ ತೀರ್ಥ ನಿಷೇವಣೈ ಕಿಮುತ ಶಾಸ್ತ್ರ ಕದಂಬ ವಿಲೋಕನೈ ಭಜತರೇ ಮನುಜಾಹ ಕಮಲಾಪತಿಂ. ಜಪತಪಾನುಷ್ಠಾನಗಳು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಉತ್ತಮವಾದಂತಹ ತೀರ್ಥಯಾತ್ರೆ, ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರಗಳನ್ನು ಸೇರ್ತಕ್ಕಂತಹದ್ದು, ಅಲ್ಲಿ ಯಾತ್ರೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ಉತ್ತಮ ತೀರ್ಥಗಳ ಸೇವನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹದ್ದು, ಶಾಸ್ತ್ರ ಸಮೂಹವನ್ನು ವಿಲೋಕನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹದ್ದು, ವೇದಾಂಗಗಳನ್ನು ಓದತಕ್ಕಂತಹದ್ದು, ಇದ್ಯಾವುದೂ ಕೂಡ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಆ ಭಗವಂತನನ್ನು ಭಜಿಸಿದರೆ ಸಾಕಂತೆ ಸ್ವಾಮಿ ಸಂತುಷ್ಟನಾಗ್ತಾನೆ ಅಂತ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮನುಜ ದೇಹಮಿಮಂ ಭುವಿ ದುರ್ಲಭಂ ಸಮಧಿಗಮ್ಯ ಸುರೈರಪಿ ವಾಂಛಿತಂ ವಿಷಯಲಂ ಪಟತಾಮಪಹಾಯ ವೈ ಭಜತರೇ ಮನುಜಾಹ ಕಮಲಾಪತಿಂ. ಮಾನವ ಜನ್ಮ ಬಹಳ ದುರ್ಲಭವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. 84 ಲಕ್ಷ ಜೀವರಾಶಿಯನ್ನು ದಾಟಿದ ನಂತರ ಬರತಕ್ಕಂತಹದ್ದು. ಅಂತಹ ಆ ಮಾನವ ಜನ್ಮ ಬಂದಾಗಲೂ ಭಗವಂತನ ಭಕ್ತರಾಗಿ ಬದುಕ್ತಕ್ಕಂತಹದ್ದೇನಿದೆ ಅದು ಬಹಳ ದುರ್ಲಭವಾದಂತಹದ್ದು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಭಕ್ತನಾಗುವುದು ಒಂದೇ ಅಲ್ಲ, ಸ್ವಾಮಿಯ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಕುಳಿತು ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಸ್ವಾಮಿಯ ಉತ್ಸವವನ್ನು ನೋಡುವ ಭಾಗ್ಯ, ಇದೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ದೇವತೆಗಳು ಕೂಡ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರಂತೆ ಹೀಗೆ ಪಡೆಯಲಿಕ್ಕೆ. ಆದರೆ ಅವರಿಂದ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಹಾಗಿದ್ದರೂ ಕೂಡ ಮಾನವ ವಿಷಯಲಂಪಟನಾಗಿ ಸಮಯವನ್ನು ವ್ಯರ್ಥ ಮಾಡ್ತಾ ಆ ಭಗವಂತನನ್ನು ಸ್ಮರಿಸದ ಹಾಗೆ ಇರ್ತಾನಂತೆ. ಸಾಧನ ಶರೀರವಿದು ನೀ ದಯದಿ ಕೊಟ್ಟದ್ದು ಸಾಧಾರಣವಲ್ಲ. ಸಾಧುಪ್ರಿಯನೇ, ನೀನು ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಈ ಮಾನವ ಶರೀರವನ್ನು ದಯಪಾಲಿಸಿದ್ದೀಯ. ಇದು ಸಾಧಾರಣವಾಗಿದ್ದಲ್ಲ. ಏನು ಬೇಕಾದರೂ ಇದರಿಂದ ಸಾಧಿಸಬಹುದು, ಮೋಕ್ಷವನ್ನು ಕೂಡ ಪಡೆಯಬಹುದು. ಅಂತಹ ಸಾಧನ ಶರೀರವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅನುಗ್ರಹಿಸಿದಂತಹ ಹೇ ಜಗದೊಡೆಯ, ನಿನ್ನ ಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಕೂಡ ನನಗಿತ್ತು ನನ್ನನ್ನು ಉದ್ಧರಿಸು ಎಂಬುದಾಗಿ ಸ್ವಾಮಿಯನ್ನೇ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪ್ರಾರ್ಥಿಸೋಣ. ಸಕಲಮೇವ ಚಲಂ ಸಚರಾಚರಂ ಜಗದಿದಂ ಸುತರಾಂ ಧನ ಯೌವನಂ ಸಮವಲೋಕ್ಯ ವಿವೇಕದೃಶಾದೃತಂ ಭಜತರೇ ಮನುಜಾಹ ಕಮಲಾಪತಿಂ. ಸ್ವಾಮಿಯ ದಿವ್ಯವಾದ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ನೇರ ಪ್ರಸಾರದೊಂದಿಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕುಳಿತೇ ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮಹಾ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿ ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜೆ ಎನ್ನುವಂತಹ ಘಟ್ಟದಲ್ಲಿರುವಂತಹವರಾಗಿದ್ದೇವೆ. ಮಂಗಳಕರವಾದ ಮಾಂಗಲ್ಯವನ್ನು ಶುದ್ಧೋದಕದಿಂದ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡಿ ನಂತರ ಸ್ವಾಮಿಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ತೆಂಗಿನ ಕಾಯಿಯ ಮೇಲಿರಿಸಿ ಅರಿಶಿಣ ಕುಂಕುಮಾದಿಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಸುಗಂಧ ಭರಿತವಾದ ಪುಷ್ಪ ಮಾಲೆಯನ್ನು ಕೂಡ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಧೂಪದೀಪಾದಿಗಳನ್ನು ತೋರಿಸಿ ನೈವೇದ್ಯವನ್ನು ಮಾಡಿ ನಂತರ ನೀರಾಜನವನ್ನು ನೀಡಿ ಸ್ವಾಮಿಯ ಕೈಯನ್ನು ಮುಟ್ಟಿಸಿ ಶ್ರೀದೇವಿ ಮತ್ತು ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳಿಗೆ ಆ ಮಂಗಳಕರವಾದ ಮಾಂಗಲ್ಯವನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡತಕ್ಕಂತಹ ಸಂದರ್ಭ ಇದು ಬಂದೊದಗಿದೆ. ಇಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೇವಲ ಆ ಭಗವಂತನನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಶರಣು ಹೊಂದೋಣ. ಲಕ್ಷ್ಮೀ ಪತಿಯಾದಂಥವನು, ಧರಾರಮಣನಾದಂಥವನು, ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಕೂಡ ರಕ್ಷಿಸುವಂತಹ ಸ್ವಾಮಿ, ಕಲಿಯುಗದ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ದೈವ. ಸಂಕಟ ಬಂದಾಗ ವೆಂಕಟರಮಣ ಎಂಬುದಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಸಂಕಟಗಳನ್ನು ದೂರ ಮಾಡತಕ್ಕಂತಹ ವೆಂಕಟರಮಣನನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸ್ಮರಿಸೋಣ. ಮಧುರಂ ಮಧುರೇಭ್ಯೋಪಿ ಮಂಗಳೇಭ್ಯೋಪಿ ಮಂಗಳಂ ಪಾವನಂ ಪಾವನೇಭ್ಯೋಪಿ ಹರೇರ್ನಾಮೈವ ಕೇವಲಂ
ಮಧುರ ಪದಾರ್ಥಗಳು ಲೋಕದಲ್ಲಿ ಏನಿದ್ದಾವೆ ಎಲ್ಲ ಮಧುರ ಪದಾರ್ಥಗಳಿಗಿಂತಲೂ ಕೂಡ ಮಧುರವಾದಂತಹದ್ದೇನಾದರೂ ಇದೆ ಅಂದರೆ ಅದು ಸ್ವಾಮಿಯ ನಾಮ, ಹರಿಯ ನಾಮ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಗಂಗಾದಿ ಸಕಲ ತೀರ್ಥಂಗಳ ಫಲವಿದು ಹರಿಯ ನಾಮ ಎಂಬುದಾಗಿ ದಾಸರು ಕೂಡ ವರ್ಣಿಸುತ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ಮಂಗಳಕರವಾದ ವಸ್ತುಗಳಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ವಸ್ತು ಆ ಭಗವಂತನ ನಾಮ. ಪರಮ ಪವಿತ್ರವಾದ ವಸ್ತುಗಳಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾವು ಹುಡುಕಿದ್ದು ಅಂತಾದರೆ ಅಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಪರಮ ಪವಿತ್ರವಾಗಿ ಸಿಗುವಂತಹದ್ದು ಸ್ವಾಮಿಯ ನಾಮ. ಹೀಗೆ ಎಲ್ಲದರಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಉತ್ಕೃಷ್ಟವಾದ ಸ್ಥಾನವನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿರುವಂತಹದ್ದು ಸ್ವಾಮಿಯ ನಾಮ. ಅಂತಹ ನಾಮವನ್ನು ನಮ್ಮ ನಾಲಿಗೆಯಲ್ಲಿ ನಾವು ನುಡಿಯುತ್ತಾ ಈ ಮಾನವ ಜನ್ಮ, ನರಜನ್ಮ ಏನು ಬಂದಿದೆ ಇದರ ಸಾರ್ಥಕತೆಯನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪಡೆದುಕೊಳ್ಳೋಣ. ಸ ಗುರು ಸ ಪಿತಾ ಚಾಪಿ ಸಾ ಮಾತಾ ಬಾಂಧವೋಪಿ ಸಹ ಶಿಕ್ಷಯೇ ಚೇತ್ ಸದಾ ಸ್ಮರ್ತುಂ ಹರೇರ್ನಾಮೈವ ಕೇವಲಂ. ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ ಲಕ್ಷ್ಮೀ ರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ, ಧಾತ್ರಿ ರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. ಪ್ರಜಾಪತಿಸ್ತ್ವಮುಖಂ ರಾಜಾನಮಸೃಜತ ತಂತ್ರಯೋ ವೇದ ಅನ್ವಸೃಜ್ಯಂತ ತಾನ್ ಹಸ್ತೆ ಕುರುತ ಅಥ ಸೀತಾ ಸಾವಿತ್ರೀ ಸುಮಂಗಳೀರ್ಯಂ ಮಧುರಿಮಾಗಂ ಸಮೇತ ಪಶ್ಯದ ಸೌಭಾಗ್ಯಮತ್ವೇ ದತ್ತಾಯಾಧ ಸಂಪ್ರೇತನ ಶ್ರಿಯೇ ಜಾತ ಶ್ರಿಯ ಆಡಿರ್ಯಾಯ ಶ್ರೀ ಅಂಬಜೋ ಚರದ್ರಭ್ಯೋ ದಾತಿ ಶ್ರೀ ಅಂಬಸಾನಾಮೃತತ್ತಮಾಯನ್ ಭವಂತಿ ಸತ್ಯ ಸವಿತಾಂ ದದ್ರೌ. ಶ್ರೀದೇವ್ಯೈ ನಮಃ. ಮಾಂಗಲ್ಯಧಾರಣಸುಮೂರ್ತೋಸ್ತಿ ಭವಂತೋ ಮಹಾಂತೋ ನ ಗೃಹ್ಣಂತು ಸುಮುಹೂರ್ತೋಸ್ತು. ಪ್ರಜಾಪತಿಸ್ತ್ವಮುಖಂ ರಾಜಾನಮಸೃಜತ ತಂತ್ರಯೋ ವೇದ ಅನ್ವಸೃಜ್ಯಂತ ತಾನ್ ಹಸ್ತೆ ಗುರುತ ಅದಾ ಸೀತಾ ಸಾವಿತ್ರೀ ಸುಮಂಗಳೀರ್ಯಂ ವಧೂರಿಮಾಗಂ ಸಮೇತವತ್ಸದ ಸೌಭಾಗ್ಯಮತ್ವೈ ದತ್ತಾಯಾಧ ಸಂಪ್ರೇತನ ಮೇದಿನಿ ದೇವಿ ವಸುಂಧರಿ ಸ್ಯಾದು ಸದಾ ದೇವಿ ವಾಸವಿ ಬ್ರಹ್ಮವರ್ಚ ಪಿತೃಣಾಂ ಶ್ರೋತ್ರಂ ಚಕ್ಷರ್ಮಣ ಭೂದೇವ್ಯೈ ನಮಃ. ಮಾಂಗಲ್ಯಧಾರಣಸುಮೂರ್ತೋಸ್ತಿ ಭವಂತೋ ಮಹಾಂತೋ ನ ಗೃಹ್ಣಂತು ಸುಮುಹೂರ್ತೋಸ್ತು ಸುಪ್ರತಿಷ್ಠಿತಮಸ್ತು. అతడు లక్ష్మీకాంతుడన్నియు నొసగుగాక అతడు లక్ష్మీకాంతుడన్నియు నొసగుగాక ఇతరుల వేడుకొంటేనే మిగలదు. అతడు లక్ష్మీకాంతుడన్నియు నొసగుగాక ఇతరుల వేడుకొంటేనే మిగలదు. అతడు లక్ష్మీకాంతుడన్నియు నొసగుగాక. మోదముతో నొకమాని మొదల బోసిన నీరు పాదుకొని కొనకెక్కి ఫలించుగాక. మోదముతో నొకమాని మొదల బోసిన నీరు పాదుకొని కొనకెక్కి ఫలించుగాక. ఆదిమూలమగు హరి ఆతుమ సేవించక. ఆదిమూలమగు హరి ఆతుమ సేవించక. ఏ దైవములగన్నా వైవాహికోత్సకర్మాంగం ప్రధాన హోమం భోష్యే ఐదేర్మణ్యస్వ నమదేర్మణ్యస్వ సరస్తేర్మణ్యస్వ దేవసేతప్రసవ అగ్నేతపదమో దేవతానాగం సోహస్య ప్రజాముత్తిభాషాత్ తదేకం రాజావృణోను మన్యధామధేగ్స్త్రీవోత్రమహన్నరోధాత్ స్వాహ ఇవామగ్నిస్త్రాతాంగారపత్య ప్రజాముత్తిభాషాత్
तदेकं राजावरुणो मन्यतामधेग् स्त्रीवत्रमहन्नरोदा स्वाहा इमं मे वर्णस्तदीय मध्वाजमुडिया त्वां वत्सराजके स्वाहा तत्त्वाजां ब्रह्मणा वन्दमानस्ताशाः स्तेजमानोभिर्भिः अहेडमानवर्णयः बोधृषिं समानाय प्रमोषे स्वाहा तन्नोऽग्नेवर्णस्य विद्वान् देवसेडभयाशिष्टाः यजुष्ठो पण्डितमस्सो जानो विश्वाद्वेषागं च प्रमत्य स्वाहा तन्नोऽग्ने मोभोधि नेदस्यास्यावसौव्यष्टौ अभयक्ष्णवर्णं प्राणोभिः मृडिं सोऽनेद स्वाहा त्वमग्ने यास्यासन्मनसायतः हयासन् हव्यमूषे यानो देवे जग स्वाहा ओं भू स्वाहा ओं भू स्वाहा ओं स्व स्वाहा ओं भूर्भुवः स्व स्वाहा इति नमस्ताः नमते नमस्ताः सरस्ते नमस्ताः देवसवितप्रासाभिः ओं भूद्विरोक्तमिष्टायामस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सवकर्माङ्गं लाजहोमं होष्ये ऐते नमस्वा नमते नमस्वा सरस्ते नमस्वा देवसवितप्रसवा इमां राजान्त्यविहार्य इमां लाजानावपामे समृद्धिकरणान् मम तुभ्यन्तसंवरणां सदग्निर्णमन्यतां यन्नार्युवब्रूते अग्नौ लाजानावन्ति दीर्घायुरस्तरेपतिरेधन्तां ज्ञातयो मम स्वाहा उदायसा स्वायुषोदोहजेनागंसेनोत्पद्यन्यस्य शुष्मेण दस्तामुदागं मनो विश्वावदत्वयाभ्यं धारावदन्याय वा अतिगाहे महेतिषः इमां लाजानावपामे समृद्धिकरणान् मम तुभ्यन्तसंवरणां सदग्निर्णमन्यतां यन्नार्युवब्रूते अग्नौ लाजानावन्ति दीर्घायुरस्तरेपतिरेधन्तां ज्ञातयो मम स्वाहा उदायसा स्वायुषोदोहजेनागंसेनोत्पद्यन्यस्य शुष्मेण दस्तामुदागं मनो विश्वावदत्वयाभ्यं धारावदन्याय वा अतिगाहे महेतिषः इमां लाजानावपामे समृद्धिकरणान् मम तुभ्यन्तसंवरणां तदग्निर्मन्यतां यन्नार्युवब्रूते अग्नौ लाजानावन्ति दीर्घायुरस्तरेपतिरेधन्तां ज्ञातयो मम स्वाहा उदायसा स्वायुषोदोहजेनागंसेनोत्पद्यन्यस्य शुष्मेण दस्तामुदागं मनो विश्वावदत्वयाभ्यं धारावदन्याय वा अतिगाहे महेतिषः ओं भू स्वाहा ओं भू स्वाहा ओं स्व स्वाहा ओं भूर्भुवः स्व स्वाहा ऐते नमस्ताः हनुमते नमस्ताः सरस्वते नमस्ताः देवसवितप्रासाभिः ओं भूवद्मया पुरोक्तमिष्टायामस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सवकर्माङ्गं स्वरमन्त्रपर्यातरुणात्तप्राश्चार्थम् अतो देवादि वैष्णवं होष्ये ऐते नमस्वा नमते नमस्वा सरस्ते नमस्वा देवसवितप्रसवा ओं मतो देवामन्त्रतो विष्णुचक्रमे पृथिव्या सतां स्वाहा इदं विष्णुचक्रमे त्रयधानि देवतं समूढमस्वागं श्रेय स्वाहा त्रीणिपदावचक्रमे विष्णुर्गपादाभ्यातधर्मान् धारयन् स्वाहा विष्णोः कर्माणि विसेतः वरदानुस्सेन्द्रसेज सखा स्वाहा तद्विष्णोः परं पदं सदा वसन् सूर्यः दिवि वजक्षरादग् स्वाहा तद्यप्रासो वन्योजार्ध्रुवां सुन्ते विष्णोर्जुत्रं वदग् स्वाहा ओं भू स्वाहा ओं भो स्वाहा ओं स्व स्वाहा ओं भूर्भुवः स्व स्वाहा ऐते नमस्ताः नमते नमस्ताः सरस्वते नमस्ताः देवसवितप्रासाभिः ओं भूः अतिपुरोक्तविष्टायामस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सवकर्माङ्गं कर्मसाफलदत्तम् उपरिष्टात् तन्त्रं करिष्ये ऐते नमस्वा नमते नमस्वा सरस्ते नमस्वा देवसवितप्रसवा यदस्य कर्मणोत्तीर्धमिद्यानं निहाकरम् अग्निशस्त्रषुट्टासनं करोतु स्वाहा अग्नेः सृष्टगते स्वाहा वास्पदे नमो वास्पदे स्वाहा यन्मात्मनं इन्दावोदग्निसत्त्वनरः जातवे दावचसे स्वाहा पुनरग्निशिक्षरात् पुनरिन्द्र बृहस्पति पुनर्म्याश्वाजं चक्षात्मक्षो स्वाहा इष्टेभ्य स्वाहा वसिष्ठेभ्य स्वाहा भेडन्द्रिष्टे स्वाहा निष्कृत्यै स्वाहा देवराध्यै स्वाहा देवीभ्य स्वाहा तनूभ्य स्वाहा वृद्ध्यै स्वाहा समृद्ध्यै स्वाहा सर्वसमृद्ध्यै स्वाहा आश्रायुधमत्याश्रायुधम षट्कृतमतिनोः क्तञ्जज्ञे अतिरिक्तं कर्मणो यच्छे नमज्ञः पर्वान् प्रतिनेत कल्पयन् स्वाहा कदा देवान् स्वाहा ब्रह्मप्रतिष्ठा मनसा ब्रह्मवाचो ब्रह्मयज्ञानागं हविषामाज्यस्य अतिरिक्तं कर्मणो यच्छे नमज्ञः पर्वान् प्रतिनेत कल्पयन् स्वाहा देवान् स्वाहा यथोऽस्य धीमहि स्वाहा समिधस्य तेजोस्य तेजोमयदे स्वाहा यमस्य धीमहि मृत्योर्मे वाय स्वाहा सूर्यस्य धीमहि चक्षुर्मे वाय स्वाहा सोमस्य धीमहि चित्तमे वाय स्वाहा वायोर्धीमहि प्राणान्मे वाय स्वाहा ब्रह्मणो धीमहि बुद्धिमे वाय स्वाहा सप्तदे अग्ने सप्तसप्तैः सप्तशः सप्ताम प्रियाणि सप्तहोत्राः सप्तात्वा इन्द्रियप्तो नीरावरण स्वागतेन स्वाहा ऋतदानविद्वांष्टप्तेन पूर्णमादिजमन साप्रजापते स्वाहा अग्निर्भुक्तः स्वाहा वेदे भुक्तः स्वाहा द्योर्भुक्तः स्वाहा वदे भुक्तः स्वाहा वैष्णवस्कन्धर्वासे भुक्तः स्वाहा अग्निजीर्णं वेदे जीर्णं देव जीर्णं पति जीर्णं वैष्णवस्कन्धरासे चैतन्यः स्वाहा समन्तां भरेषादेन समात्य समृद्धि समुद्रे निक्षेपे देवे विरन्ताम्
सप्तते अग्ने सप्त सप्तैषा सप्तश सप्ताव प्रियाणि सप्तहोत्राः सप्ताता इन्द्रियतो निरावरण स्वागतेन स्वाहा उददान विद्वानुष्टप्तेन पूर्णमादिन्यमन सापजापते स्वाहा अग्निस्त्रिपदो वेदस्त्रिपदो ज्योस्त्रिपदो पृथिवीस्त्रिपदो ब्रह्माद्यास्त्रिप्यन्तां वषण सुन्दराश्रिप्यन्तां वेदस्त्रिपदामः वेदामः साक्ष्यमस्तत्रिप्यन्ताम् एतेन मुखस्ताः निमितेन मुखस्ताः तस्तेन मुखस्ताद् प्रासावी पूर्णमदे पूर्णमे भूयात् वनस्पति माद्यन्तां बोधायां यज्ञसंवत्सरो यज्ञवद्माद्यन्ताधराधरे नागेभ्यः माद्यन्तां दक्षता प्रदीपणया पश्चिमता प्रदीपणया दक्षता प्रदीपणया दक्षता विष्णुसंस्ते पश्चिमता विष्णुसंस्ते प्राच्यां विष्णुसंस्ते सर्वान् समूच्य ग्रन्थिं विसृज्य अद्य प्रोक्ष आप्यायन्त्वामिति जुहोति आप्यायन्त्वामभूषिदेवमृतां प्रहृदयश्च दिवं गच्छततानुष्टिपेरे स्वाहा शुद्ध्यन्तां देवसदनं भूतिस्मादेन सर्वैज्ञकृतं भवेत् अग्निमारुत्योद्भूतिः आदित्यः सोमो नमः त्र्यायुषं जमदग्ने कश्यपस्य त्र्यायुषं तद्देवानां त्र्यायुषं तन्मयास्तत्र्यायुषं दीर्घायुत्वाय बलाय शताय शतं च वर्षे त्र्यायुषम् आपोहिष्टां योभोस्तानमूर्जेदादनां हेरणाय चक्षुरे योपस्वदमर्धस्तस्य वाजयतेन वृषदीर्यमात्रः तस्मारगमावो सक्ष्या जन्मधा आपो जनेता जनः दीर्घायुत्वाय दीर्घायुत्वाय बलाय शताय संचवत्सेत्यायुषम् आपोहिष्टां योभोस्तानमूर्जेदादना मेरणाय चक्षुरे योपस्वदमर्धस्तस्य वाजयतेन वृषदीर्यमात्रः तस्मारगमावो सक्ष्या आपो नेधानः यत्यग्नेदेस्तेनाहं तेजस्वी भूया समस्त्यग्नेवर्चस्वेनाहं वर्चस्वी भूया समस्त्यग्नेरस्तेनाहं जोक्तुरन्द्रके यवदगान् मातोर्नमः दिभ्राजमानसदसमध्यासमाधवरो दाक्षसूर्यो पश्यन् मनसा पुनातु ओंशमे सहस्रमेघ्नपदे नमश्चाते तस्मै ते नमः बालकदम्बा च तम्बा सते नम्बा पुष्पे नम्बा होत्रे नमोदारुभाग्ये जादवे चैवान् प्रज्जरिदवो नमः मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं उदासना निकृदन्तभयादेवान् प्रपन्नस्मे प्रायश्चित्तान् ऐशनान् कर्मात्मान् वै यान् देशान् ऐशनान् कृष्णास्मरं कायेन वाचामसेन्द्राध्यात्मना पुरी स्वभावात् करोमि यद् सकलं परस्मै श्रीमन्नारायणाय समर्पयामि ब्रह्मणेन्मः सोमान्मः पुनः पादान् समर्पयामि ब्रह्मणेन्मः सोमान्मः अर्वोपचारात् संस्थान् समर्पयामि अग्निपुरुषाय नमः पुनः पादान् समर्पयामि अग्निपुरुषाय नमः गुरोभारं निवेदयामि अग्निपुरुषाय नमः आज्योभारं निवेदयामि अग्निम् आदित्यम् उपगच्छ सर्वं श्रीभूनिवासमे श्रीनिवासार्पणमस्तु। शेषवन्द्योर्वृन्दारकं चन्दनाचर्चितोदारपीनांसकम् इन्दिराचञ्चलापाङ्गनीराजितं मन्दरोद्धारि वृत्तोद्भुजा भोगिनं प्रीणयामो वासुदेवं
ದೇವತಾ ಮಂಡಲ ಖಂಡಮಂಡನಂ. ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ. ಜಗದೊಡೆಯನ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅಗ್ನಿಗೆ ನೈವೇದ್ಯವನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಪೂರ್ಣಾಹುತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಸರ್ವವೂ ಕೂಡ ಸ್ವಾಮಿಯ ಪಾದಕಮಲಗಳಲ್ಲಿ ಸಮರ್ಪಿಸಲ್ಪಟ್ಟು ಕರ್ಮದ ಶುದ್ಧತೆಯನ್ನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದಂತಹ ದೃಶ್ಯವನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನೋಡಿದ್ದೇವೆ. ಅದಾದ ನಂತರ ವಾರಣ ಮಾಯರಮೆಂಬತಕ್ಕಂತಹ ಆಲಯ ಸಂಪ್ರದಾಯ ಶ್ರೀ ವೈಷ್ಣವ ಸಂಪ್ರದಾಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ಆಚರಿಸಿದ್ದಾರೆ. ತಮಿಳುನಾಡಿನ ಶ್ರೀವಲ್ಲಿ ಪುತ್ತೂರಿನಲ್ಲಿ 12 ಆಳ್ವಾರರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಾದಂಥವರು ವಿಷ್ಣು ಚಿತ್ತರು. ಅವರ ಮಗಳೇ ಗೋದಾದೇವಿ ಭೂದೇವಿಯ ಅಂಶ ಸಂಭೂತಳು. ಆ ತಾಯಿ ಕನಸಿನಲ್ಲಿ 1000 ಆನೆಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ತನ್ನ ತಂದೆಯ ಬಳಿಗೆ ಬಂದು ಕನ್ಯಾದಾನ ಮಾಡುವಂತೆ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುವ ದೃಶ್ಯವನ್ನು ನೋಡ್ತಾಳೆ. ಅದನ್ನು ತನ್ನ ಸಖಿಯರಿಗೆ ವಿವರಿಸುತ್ತಾಳೆ. ಆ ಘಟನೆಯ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ನಡೆಸ್ತಕ್ಕಂತಹದ್ದೇ ವಾರಣ ಮಾಯರಮೆಂಬತಕ್ಕಂತಹ ಕೈಂಕರ್ಯ. ವಾರಣ ಅಂದರೆ ಆನೆ, ಆಯಿರ ಎಂದರೆ 1000, 1000 ಆನೆ ಎಂಬ ಹೆಸರನ್ನು ಇರಿಸಿದ್ದಾರೆ. ವಾರಣ ಮಾಯರಮೆಂಬ ಕೈಂಕರ್ಯದ ನಂತರ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತಹದ್ದು ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆ ಅನ್ನುವಂತಹ ಸೇವೆಯನ್ನು. ಜಗದೊಡೆಯನ ಕೊರಳನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿದಂತಹ ಗಜಮಾಲೆ ಶ್ರೀದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿ ಪುನಃ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಸೇರಿರುವಂತಹದ್ದು. ಪುನಃ ಆ ಮಾಲೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳಿಗೆ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇರುವ ದೃಶ್ಯವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿದ್ದೇವೆ. ಅದಾದ ನಂತರ ಪುನಃ ಆ ಮಾಲೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಈಗ ಸ್ವಾಮಿಗೆ ಸಮರ್ಪಿಸುತ್ತಾರೆ. ಹೀಗೆ ಒಂದೇ ಮಾಲೆ ಪರಸ್ಪರ ಬದಲಾಯಿಸಲ್ಪಡತಕ್ಕಂತಹದ್ದಾಗ್ತಿದೆ. ಈ ರೀತಿ ಮಾಲಾ ಮಾಡಿದ ನಂತರ ಬಿಡಿಯ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿ ದರ್ಶನವನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ಶ್ರೀದೇವಿ ಮತ್ತು ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರು ಸ್ವಾಮಿಯ ದಿವ್ಯವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿಯೇ ಸ್ವಾಮಿಯ ಎಡಬಲದಲ್ಲಿಯೇ ವಿರಾಜಿಸುತ್ತಾ ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸ್ತಕ್ಕಂತಹದ್ದು. ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೇಲೆ ಅಪಾರವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಕರುಣೆಯಿಂದ ತನ್ನ ಈ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಭಕ್ತರಿಂದ ಪಡೆದುಕೊಳ್ತಾ ಇರುವಂತಹ ಕಲ್ಯಾಣ ಚಕ್ರವರ್ತಿ ಸ್ವಾಮಿ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸ. ಅಂತಹ ಸ್ವಾಮಿಯ ಅನುಗ್ರಹ ಸರ್ವದಾ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೇಲಿರಲಿ. ಅಂತಹ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಸಹಿತನಾದ ಜಗದೊಡೆಯನಿಗೆ ಅಕ್ಷತಾರೋಪಣೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಈಗ ಮುಂದೆ ಆಚರಿಸುತ್ತಾರೆ. ಅದಾದ ನಂತರ ಕರ್ಪೂರ ನೀರಾಜನವನ್ನು ನೀಡಿ ಸಹಾಯ ಮಾಡಿದಂತಹ ಅರ್ಚಕರಿಗೆ ಸನ್ಮಾನ, ಕಲ್ಯಾಣದ ಅಕ್ಷತೆ, ತಾಂಬೂಲ, ದಕ್ಷಿಣೆ ಕೊಟ್ಟು ಸತ್ಕರಿಸೊಂದಿಗೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪರಿಸಮಾಪ್ತಿಯಾಗ್ತಿದೆ. ಸರ್ವೇ ಜನ ಸುಖಿನೋ ಭವಂತು. ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వీనే పెండ్లి కూతురు. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వీనే పెండ్లి కూతురు. సిగ్గుబడి పెండ్లి కూతురు, పేరంటాండ్ల నడిమి పెండ్లి కూతురు, విభు పేరు పుచ్చ సిగ్గుబడి పెండ్లి కూతురు. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వీనే పెండ్లి కూతురు. బిరుదు పెండెము పెట్టే పెండ్లి కూతురు, నెర బిరుదు మగని కంటే పెండ్లి కూతురు. బిరుదు
పెడమరలి